श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक संन्यासी हिमाद्रीच्या पायथ्याशी दत्तदर्शनाकरता तपस्या करीत होता. परंतु दत्तदर्शन होईना, म्हणून तो कंटाळून म्हणाला की एवढे क्लेश भोगून गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे काहीच फळ मिळाले नाही. तरी पुराणात अंजामिळादी, कुंटिनी, पशुपक्षी यांचा उद्धार झाला असे लिहिले आहे, ते खरे की खोटे असा तो विचार करीत रात्रंदिवस तळमळत होता. कोणत्याही तऱ्हेने समाधान होईना. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यास असा दृष्टांत झाला की हिमालयावर एक आमरवृक्ष आहे आणि तेथे एक गुहा आहे. तेथे जा, म्हणजे दत्तदर्शन होईल. असे स्वप्न पाहून तो संन्यासी जागा झाला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली उठून ज्या ठिकाणी महाराज गुहेत बसले होते त्या ठिकाणी तो संन्यासी आला. त्यास पाहून महाराजांनी पूर्वस्वरूप अदृश्य करून 3 शिरे, 6 हात, जटा सोडलेला, मस्तकावर मुकुट, गळ्यात पुष्पांची माळ घातलेली, पितांबर नेसलेली अशी दिव्य मूर्ती संन्याशात दिसू लागली. ते दिव्य तेज पाहून संन्याशाने साष्टांग नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की आज जन्माचे सार्थक झाले. प्रत्यक्ष गुरुदत्तांचे दर्शन झाले, तपाचे फळ मिळाले. आता श्रीचरणांजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली जन्मोजन्मी सेवा व्हावी. असे म्हणून एकदम श्रींचे चरण घट्ट धरले. संन्याशास वर उठवून महाराज म्हणाले, जा आता, आमची नामस्वरूपी सेवा करा. असे सांगून एकाएकी अदृश्य झाले. नंतर संन्यासी आनंदाच्या लहरीत आपल्या आश्रमी आला व त्याने राहिलेले आयुष्य श्रींच्या भजनात घालवले. श्री स्वामी समर्थ.